नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। खड्डेच खड्डे चहूकडे, गेले रस्ते कुणीकडे। नगर शहरातील खड्डेमय रस्त्यांचे ग्रहण सुटणार कधी? लोकप्रतिनिधी कोट्यावधींचा निधी आणल्याचा दावा करतायत, मग रस्ते खड्डेमय कसे? माजी महापौर अभिषेक कळमकर यांचा सवाल। नगर शहर आणि रस्त्यांवरील खड्डे यांचे अतूट नाते मागील 9 ते 10 वर्षात तयार झाले आहेत। शहराचे लोकप्रतिनिधी रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून कोट्यावधींचा निधी खेचून आणल्याचा दावा करतायत। तो खरा असेल तर मग एवढे कोट्यावधी रुपये मुरले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण शहरात एकही रस्ता वाहतूक योग्य राहिलेला नसून खड्डेच खड्डे चहूकडे, गेले रस्ते कुणीकडे, असे नागरिक म्हणतायत। शहराचा मध्यवर्ती भाग, बाजारपेठ, उपनगरात सर्वत्र रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे। शहराच्या आमदारांनी नुकतीच मनपा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील कचरा व्यवस्थापनाची पाहणी केली। त्यावेळी त्यांना खड्डे व त्यामुळे सामान्य नगरकरांना दररोज सहन करावा लागत असलेला त्रास दिसला नाही का? स्वच्छतेचा विषय हा त्या भागातील नगरसेवकांचा असतो, ते काम आमदारांचे नाही। स्वच्छतेऐवजी त्यांनी खड्ड्यांची पाहणी केली असती तर त्यांना शहराची झालेली बिकट अवस्था दिसली असती, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उपस्थित केलाय। शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बुधवारी सकाळी शहरातील विविध भागांमध्ये खड्डेमय रस्त्यांची पाहणी केली गेली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नामदेव पवार, राजेश मालपानी, उमेश भांबरकर, भीमराज कराळे, अभिषेक जगताप आदी उपस्थित होते। यावेळी चौपाटी कारंजा ते कोटगल्ली रस्ता, लालटाकी ते सर्जेपुरा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यात आली। नगर शहरातलं खड्डेमय रस्ते आणि त्याचा एक ग्रहण लागलेला आहे। मुळातच आपल्या शहराचे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचा दावा करतात आणि या शहरातली रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली परिस्थिती बघितली तर ती अतिशय भीषण आहे। काही दिवसापूर्वी दिवाळीच्या आधी खऱ्या अर्थाने शहराच्या आमदारांनी शहरातल्या स्वच्छतेच्या विषयी पाहणी केली काही अधिकाऱ्यांना बोलवून। खरं तर ही पाहणी करायचा विषय हा किंवा त्या परिसरातली स्वच्छतेची निगा राखण्याचा विषय हा त्या संबंधितल्या नगरसेवकांचा असतो, प्रभागातल्या लोकप्रतिनिधींचा असतो। खरी वास्तविक स्थिती ही आहे की दुर्दैवाने या शहरात लाखभर खड्डे झालेले आहेत। तुम्ही केडगाव उपनगर घ्या, तुम्ही मध्य शहर घ्या, सावेडी उपनगर घ्या, बाजारपेठेतले रस्ते घ्या, सर्जेपुराचा ते कापड बाजाराकडे जाणारा रस्ता अतिशय म्हणजे भयानक झालेला आहे। इतके मोठे मोठे खड्डे आहेत। शाळेतल्या मुलांना जी या वाटेने जावं लागतं रस्त्यांच्या, याला प्रत्येक ठिकाणी खड्डे आहेत। प्रत्येक शाळेला जाणारी वाट ही खड्डेमय झालेली आहे। मग एकीकडं जर स्वच्छतेची पाहणी ही मला नाही वाटत आता तेवढी महत्त्वाची ठरली, कारण घंटागाड्या आलेल्या आहेत। कचऱ्याचा संकलनाचा विषय चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या माध्यमातून हाताळला जातो, परंतु ह्या रस्त्यांच्या खड्ड्याची पाहणी जर लोकप्रतिनिधींनी केली असती तर निश्चित प्रकारे म्हणजे जे ते दावा केला जातो की 20 कोटी आणले, 30 कोटी आणले, तर त्या ठिकाणी या शहराचा महापौर म्हणून मी सुद्धा काम केलेलं आहे। मला असं वाटतं जर माहिती घेऊन सांगितलं तर 3 कोटी जरी या शहराच्या खड्ड्यांसाठी वापरले, व्यवस्थित सगळे खड्डेमुक्त आपलं नगर शहर होऊ शकतं। आज त्यांचे राज्यामध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि ते स्वतः सत्तेत आहेत। 3-4 कोटी रुपयाचा निधी आणण्यासाठी हे त्यांच्यासाठी कुठली जोखीम नाही, त्यांच्यासाठी अवघड नाही। आणि म्हणून हा विषय आता हिवाळी अधिवेशन आलंय। पुढच्या महिन्यामध्ये आपले महानगरपालिकेचं प्रशासक म्हणून महानगरपालिकेच्या प्रशासनाला काम करावं लागतं, कारण नगरसेवकांची मुदत संपत आलेली आहे। सत्ता कुणाची राहणार नाही। त्या ठिकाणी आयुक्तांचं या शहरामध्ये कसं काम केलेलं आहे आयुक्तांनी हे आपण बघितलेलं आहे। आणि आयुक्तांवरचा अंकुश हा किती आहे ती दिसायला जरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेची सत्ता असली आणि विरोधी पक्ष नेते तर यांचेच आहेत, तर मला असं सांगायचं आहे की हा विरोध करायचा कोणी? आज लहान मुलं शाळेत जाणारे आहेत, महिला वर्ग बँकेत इतर ठिकाणी जॉबला जातात। लोकांना खड्ड्यातून जावं लागतं। एकतर कमरेचे मणक्याचे आजार एकीकडं, दवाखान्यात गेलं तर 1,500-2,000 रुपये द्यावे लागतात। गाडी त्या ठिकाणी खड्ड्यात आदळली, छोटे मोठे अपघात होतात, त्या गाडीला सस्पेन्शनसाठी 2-2, 3-3 हजार रुपये खर्च करावा लागतो। म्हणून या नगर शहराच्या जनतेच्या वतीने विनंती आहे, शहराच्या
लाडक्या आमदारांना की आपण या ठिकाणी निश्चित लक्ष घालावं. मी एक राजकीय या ठिकाण म्हणून तुम्हाला आरोप प्रत्यारोप करून मी हे खड्डे तुम्हाला दाखवले नाही, परंतु गेल्या 9-10 वर्षाचं या नगर शहर आणि या खड्ड्यांचं एक अतूट नातं तयार झालेलं आहे. आता हे नातं प्रामाणिकपणे असंच ठेवायचं की या नातावर आता ते पडदा टाकायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि या शहर हे जर काम आपण केलं आणि युद्ध पातळीवर त्यांनी जर लक्ष घातलं, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचे नगरसेवक आहेत, सगळेच आहेत, आणि एक आपण ठोस भूमिका घेतली तर तुम्हाला सांगतो 4 दिवसात या शहराचे खड्डे बुजले जातील. आणि नगरकर इतके त्रासलेले आहेत त्या खड्ड्यांमुळं. परिस्थिती प्रत्येकाला जर विचारली तर त्या ठिकाणी अत्यंत वेगळ्या वेगळ्या ते प्रतिक्रिया देतात, त्यांना जे त्यांनी सहन केलेलं आहे. आणि त्यामुळं या सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यामध्ये, डिसेंबर महिन्यामध्ये हे प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासक येणार आहे. याच्या अगोदर यांच्याकडून करून घेतले, कारण प्रशासक लागल्यावर ते कुठलीही सत्ता कोण त्या ठिकाणी सत्तेवर आहे काय आहे हे अधिकारी लोक यांचा निर्णय घेणार आहेत. याच्यापूर्वी यांच्याकडून हे करून घेतलं तर हे बरं होईल. कारण आपण जर बघितलं तर उड्डाणपुलाच्या पलीकडचे रस्ते इतके चकचकीत होतात, इतका त्याला दर्जा दिला जातो. मग नगरकर हे विनंती करतात की इकडं का नाही तुम्ही इथं. आणि जर बघितलं कुष्ठधामचा रोड असेल, तोफखाना पोलीस स्टेशन ते कुष्ठधामपर्यंतचा रोड, पाईपलाईन रोड, आणि सगळ्यात महत्त्वाचा तर मिस्किनमाळ्याचा तारकपूर ते मिस्किनमाळा रोड, म्हणजे या रस्त्यांना वर्षभर पण झालेलं नाही, त्यावर रस्त्यांची ॲनिव्हर्सरी पण झालेली नाही, पण सगळ्या रस्त्यांवर खड्डे झालेले आहेत. याच्यावर महानगरपालिका कशा पद्धतीने एस्टिमेट काढते, महानगरपालिका कशा पद्धतीने बिलं रेकॉर्ड करते. आता मी इथं येण्यापूर्वी माहिती घेतली की 50 लाखाचं टेंडर काढलं होतं, त्याचं बिल पण ठेकेदाराने टाकलं आहे. दुसरं एक टेंडर काढलं आहे, त्याला कुणी काही प्रतिसाद द्यायना. मग 50 लाखात हे नुसते जनतेचे पैशाची उधळण आहे का, नुसते याचे वाया घालायचे का? आणि त्याच्यामध्ये दाखवलं जातं की आम्ही 4-5 ठिकाणाचे खड्डे बुजवले. मग 50 लाखात का 4-5 ठिकाणाचे खड्डे बुजतात का? हे खऱ्या अर्थाने हे जर आता तातडीने महानगरपालिका प्रशासन असत, प्रत्येकाला निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळं आपण आता विकासाच्या मुद्द्यातून आपण काय दाखवायचं, कारण जनता एवढी त्रासलेली, जनता म्हणती हेच तुमचं विकास पर्व का? तर त्यामुळं शहराच्या जनतेच्या वतीने आपल्या शहराच्या लोकप्रतिनिधींना विनंती करतो की आपण जर हा प्रश्न सोडवला तर जनतेचा तुम्हाला नुसते आभार मानणार नाही, तर तुम्हाला आशीर्वाद देखील देतील. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.